नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, ई श्रम कार्डच्या माध्यमातून 3000 रुपये पेन्शन मिळते असं तुम्ही ऐकलं असेल, परंतु या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायला पाहिजे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती तुम्हाला टाईप करायचं आहे ई श्रम कार्ड। ई श्रम कार्ड टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट येईल। त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मेन वेबसाईट ओपन होईल आणि या ठिकाणी खाली यायचं आहे। खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड आणि तिथे अपडेट म्हणून नाव दिलं आहे। जर समजा तुम्हाला नवीन रजिस्टर करायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली एक ऑप्शन दिलं आहे रजिस्टर ऑन मानधन.in, म्हणजे तुम्हाला जे 3000 रुपये मिळवायचे आहेत किंवा त्या योजनेसाठी फॉर्म भरायचं आहे ती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे दोन्ही ऑप्शन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। मी दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करतो। दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मेन वेबसाईटवरती आपण जातो। वेबसाईटवरती गेल्यानंतर इकडे डाव्या साईडला होमच्या खाली सर्व्हिस म्हणून एक ऑप्शन दिसतोय। आपल्याला या सर्व्हिस ऑप्शनवरती क्लिक करून पुढील प्रोसेस करायची आहे। सर्व्हिस ऑप्शनवरती आता मी क्लिक करतो। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतो न्यू एनरोलमेंट, नवीन नोंदणी, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट होणार दुसऱ्या पेजवरती। तर या ठिकाणी तुम्हाला ओके करायला येणार, तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी ओके करायचं आहे। ऑटोमॅटिक दुसऱ्या पेजवरती आपण रिडायरेक्ट होणार। त्या ठिकाणी रिडायरेक्ट झाल्यानंतर तिथे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतात, एक सेल्फ एनरोलमेंट आणि CSC व्हॅली आणि ॲडमिन लॉगिंग। तर यापैकी आपल्याला स्वतः आपण फॉर्म भरतोय म्हणून सेल्फ एनरोलमेंटवरती क्लिक करायचं आहे। जर CSCच्या माध्यमातून भराल तर CSC व्हॅलीला क्लिक करायचं आहे। पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायला येणार। तुमचा मोबाईल नंबर, रजिस्टर मोबाईल या ठिकाणी टाकायचा आहे। प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार, हा OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। मित्रांनो, हा फॉर्म आपण मोबाईलमध्ये भरत असल्यामुळे साईट थोडी स्लो चालू शकते। जर तुम्ही लॅपटॉपवरती ट्राय जर केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी अडचण येणार नाही आहे। तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये सुद्धा हा फॉर्म व्यवस्थित भरू शकता। प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर OTP येतो, हा OTP या ठिकाणी टाकायचा। मला जो OTP आला आहे हा टाकून या ठिकाणी प्रोसीड बटनावरती क्लिक करतो। प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मेन डॅशबोर्डवरती येता। मेन डॅशबोर्ड आल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती डाव्या साईडला क्लिक करून सर्व्हिस ऑप्शन दिसतो। या सर्व्हिस ऑप्शनवरती एनरोलमेंट म्हणून एक टॅब दिसतो, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एनरोलमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 ऑप्शन ओपन होतील, एक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, यापैकी पहिल्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ई श्रम कार्ड तुम्ही अगोदर काढलाय का, तर यस करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला जी माहिती सेल्फ इन्फॉर्मेशन भरण्यासाठी दिलेली आहे ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे। सर्वप्रथम अगोदर तुम्हाला स्वतःचं UN म्हणजे ई श्रम कार्डचा जो नंबर आहे हा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय होईल। व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या आधारच्या मोबाईलवरती OTP जाणार, हा OTP टाकून इथे व्हेरीफाय करायचा आहे। त्यानंतर तुमचा आधार कार्डवरती जो ॲड्रेस दिला आहे हा ॲड्रेस तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। इथे नो करायचं आहे। यानंतर तुमचं जिल्हा, तालुका, समोर जी माहिती दिली ही माहिती व्यवस्थित भरायची आहे। तुम्ही आत्ता कशामध्ये मोडताय, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे पण तुम्ही कोणत्या कामगार कॅटेगरीमध्ये आहात हे सर्व या ठिकाणी दिलेले आहेत। त्यापैकी तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्याचा विभाग तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला या अगोदर तुम्ही या कोणत्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतलाय का, येस किंवा नो, किंवा अशा विविध योजनांसाठी तुम्ही फॉर्म भरलाय किंवा नाही, येस किंवा नो करायचं आहे। त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही काय करताय हे सुद्धा निवडायचं आहे। तुम्ही टॅक्स वगैरे भरता का नाही हे सुद्धा भरायचं आहे आणि वरील सर्व माहिती व्यवस्थित असल्या कारणाने फॉर्म सबमिट करत आहे म्हणून सबमिट करून घ्यायचं आहे। पुढे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा दुसरा ऑप्शन दिसतोय तो म्हणजे तुम्हाला बँक डिटेल्स तुम्हाला भरायची आहे। आता बँक डिटेल्स आणि नॉमिनी या ठिकाणी भरत असताना तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच तुमच्या बँकेच्या पासबुकवरती हवं आहे आणि समजा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर नॉमिनीसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे तर तुम्ही नॉमिनी या ठिकाणी टाकू शकता। तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा नॉमिनी म्हणून तुम्ही नाव टाकू शकता। पुढील ऑप्शनवरती नॉमिनी फॉर्म डाउनलोड हा एक ऑप्शन दिसतो, हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित साईन करायची आहे आणि पुढच्या ऑप्शनवरती अपलोड नॉमिनी फॉर्म एक ऑप्शन आहे, यावरती
यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म तुम्ही डाउनलोड केला आहे त्यावरती सही केलेली आहे, हा फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे। अपलोड केल्यानंतर पुढचा ऑप्शन दिसतोय पेमेंट। आता पेमेंटच्या संदर्भात समोर तुम्हाला एक चार्ट दिसतो, या चार्टमध्ये सर्व काही डिटेल्स दिलेले आहेत की तुमचं वय किती असल्यानंतर तुम्हाला किती प्रीमियम भरावा लागणार आहे, सरकार किती पैसे टाकणार आहे, एकूण बँकेमध्ये किती पैसे जमा होणार आहेत, या संदर्भात हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्ही समजून घ्यायचा आहे। आणि शेवटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फॉर्म लास्टला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथे डाउनलोड कार्ड म्हणून एक ऑप्शन दिसतो, हा डाउनलोड कार्डवरती तुम्हाला सर्व काही डिटेल्स असतं, तुमचं नाव असतं, तुमचं किती प्रीमियम आहे वगैरे सगळं किती वर्षासाठी आहे, किती महिने तुम्हाला भरायचं आहे, या संदर्भात संपूर्ण डिटेल्स असते। यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता, तुमच्याकडे ही माहिती सेव्ह करू शकता। अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने ई श्रम कार्ड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे या ठिकाणी समजावून सांगितलं आहे। सदर माहिती अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।